ज्येष्ठ यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या महत्त्वाच्या दिवशी सर्व रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि आपल्या पत्रकार बंधूंना आपल्याला सापडणारा एक आजार आहे. म्हणजे कुठलाही आपण जर सोनोग्राफी केली 40 वर्षानंतरचे जे पण रुग्ण असतात की एक स्क्रीनिंग सोनोग्राफी केली तर त्यांना ग्रेड 1 ग्रेड 2 फॅटी लिव्हर हा कॉमनली आपल्याला सोनोग्राफीत येणारा रिपोर्ट आहे. आणि बऱ्याच वेळेला आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष पण करत असतो. तर फॅटी लिव्हर हा असा आजार आहे की हा पुढे जाऊन लिव्हर खराब होण्यामागे कारणीभूत असू शकतो. तर आपल्याला लिव्हर सेव्ह करण्यासाठी काही गोष्टींचं आत्ताच काळजी घेणं गरजेचं आहे. जसं की आपला आहार, म्हणजे याच्यामध्ये फॅट कमी करणं किंवा फळांचा भाज्यांचा वापर जास्त असणं किंवा रेग्युलर एक्झरसाइज, म्हणजे रोज 30 ते 45 मिनिट चालणं, रेग्युलर स्क्रीनिंग. हे सिरोसिसचं डायग्नोसिस झालं की त्या पेशंटचं लाईफ हे लिमिटेड असायचं, म्हणजे 1 वर्ष, काही 2 वर्ष, काही पेशंट खूपच चांगले फॉलोअप असेल तर 3 ते 4 वर्ष. याच्या पलीकडे लिव्हर सिरोसिसचे पेशंट जगायचेच नाही. परंतु लिव्हर ट्रान्सप्लांट नंतर हे पूर्ण सिनारिओ बदललेला आहे. म्हणजे याच्यानंतर पेशंटचं लाईफस्पॅन हे जवळजवळ नॉर्मल झालेलं आहे. काही पेशंट 10 वर्षापेक्षा जास्त. आणि अवघ्या 30-40 दिवसात 3 सक्सेसफुल लिव्हर ट्रान्सप्लांट हे पार पाडलेले आहेत. त्याच्यातलं एक लिव्हर ट्रान्सप्लांट हे एअरलिफ्ट करून करण्यात आलेलं होतं. ती न्यूज तुम्ही ऐकलीच असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट नंतर जो रिझल्ट येतो तो बऱ्यापैकी चमत्कारिक आहे. म्हणजे माझे एक पेशंट आहे ज्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटच्या अगोदर पोटात पाणी भरणं, पायाला सूज येणं किंवा रोजचं कामं करताना थकवा जाणवणं. परंतु लिव्हर ट्रान्सप्लांट नंतर अवघ्या 3 महिन्यानंतरच त्यांनी मला विचारलं की सर, मी माझ्या शेतीच्या कामांना जाऊ शकतो का? आणि ते जाऊन पण त्यांनी सुरुवात केलेली आहे. ते पेशंट तुम्हाला सांगतीलच. पण एवढा ड्रामॅटिक रिस्पॉन्स आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांटमधून मिळतो. त्यामुळे जे पण लिव्हर सिरोसिसचे पेशंट आहेत, ज्यांना ॲडव्हान्स असा लिव्हर सिरोसिसचा आजार आहे, तर त्यांनी नक्कीच लिव्हर ट्रान्सप्लांटचा ही उपचार पद्धती कन्सिडर केली पाहिजे. आणि अशोका मेडिकवरमध्ये एक मोठी टीम आहे. बेसिकली 3 गॅस्ट्रोएंट्रॉलॉजिस्ट आहेत जे की हिपॅटॉलॉजीमध्ये ट्रेंड आहेत. त्यानंतर आपल्या इथं ट्रान्सप्लांट सर्जन्सची एक टीम असते. आपल्याकडे 24 आवर्स काम करणारे रेसिडेंट आहेत. म्हणजे असं होत नाही की पेशंट म्हणजे विना देखरेखीखाली किंवा जे पण 24 आवर्स लोक बघतात त्यांना दे आर ऑल अबोव MD मेडिसिन लेवल. त्यामुळे ती केअर त्यांना मिळते. आयसोलेटेड ICU आहे आपल्याकडे, ॲनास्थेशिया बॅकअप आहे. त्यामुळे एक चांगली टीम आपल्या अशोका मेडिकवर इथे बनलेली आहे. आणि ह्या टीममुळे ट्रान्सप्लांटचा जो आउटकम आहे तो इम्प्रूव्ह व्हायला खूप मदत झालेली आहे. आपले मागच्या ज्या पण केसेस झाल्या त्याच्यात 100% रिस्पॉन्स रेट होता. पेशंटला डिस्चार्ज हा 7व्या, म्हणजे लास्ट मिनिमम 7 डेला आम्ही पेशंट डिस्चार्ज केलेला आहे, जो की अतिशय चालता फिरता आणि चांगल्या अवस्थेत पेशंटला डिस्चार्ज दिलेला आहे. त्यामुळे लिव्हर ट्रान्सप्लांट कन्सिडर करताना नक्कीच जेही पेशंट लिव्हर सिरोसिसचे आहे त्यांना अर्ली स्टेजेसमध्ये ह्या गोष्टीचा विचार करायला हरकत नाही. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. खूप लाख मोलाचे मार्गदर्शन या ठिकाणी आम्हा सर्वांना लाभलेले आहे. आणि जसं की तुम्ही सांगितलं आणि तुम्ही ऐकलं असेल की एअरलिफ्ट करून जे लिव्हर ट्रान्सप्लांट या ठिकाणी करण्यात आलं होतं, जर त्याचा आपण म्हणजे असा संपूर्ण प्रवास जर बघितला, अचानकपणे ठरलेला निर्णय, नातेवाईकांची तयारी आणि त्यानंतर हॉस्पिटलच्या प्रशासनाने घेतलेली योग्य काळजी, त्यामुळे एअरलिफ्ट करून लिव्हर इथपर्यंत पोहोचवण्यात आलं. आणि रिस्पॉन्सही खूप चांगला त्या ठिकाणी होता. आणि त्याचबरोबर हॅट्रिक, लिव्हर ट्रान्सप्लांटची हॅट्रिक या ठिकाणी सर्व 2 महिन्याच्या काळामध्ये या ठिकाणी घडलेली आहे. आणि खरंच ही अभिमानास्पद बाब आहे. आणि यामुळे खरंच खूप साऱ्या रुग्णांना या ठिकाणी याचा फायदा त्या ठिकाणी होत आहे. यानंतर मी डॉक्टर सोहम जोशी सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. जसं डॉक्टर संदीप सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण लिव्हरच्या बद्दल काळजी घेतच आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट मी सांगू इच्छितो की
रेग्युलर फॉलोअपमध्ये आपल्याला आपण लिव्हरच्या बद्दल एक विशेष तपासणी म्हणतात तर फायब्रोस्कॅन नावाची तपासणी आपण रेग्युलर बेसिसवर करत असतो. आणि आज मी सांगू इच्छितो की आज तुम्ही आत्ता इथं आहेत, पण आज आम्ही सकाळपासून जवळपास 100 लोकांचे SBIचे इथं फायब्रोस्कॅन केलेले आहेत. म्हणजे आम्ही आमच्या लेवल आणि तेही फ्री ऑफ कॉस्टमध्ये, म्हणजे फक्त ॲज अ व्यावसायिकता नाही, तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून अशोका मेडिकल तर्फे आम्ही ऑलमोस्ट दर 15 दिवसाला सगळ्या ठिकाणी कॅम्प्स घेत असतो आणि मॅक्झिमम लोकांना एज्युकेट करून त्यांच्या लिव्हरची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. फायब्रोस्कॅन ही तपासणी आपल्याला रेग्युलरली आपण करत असतो आणि या फायब्रोस्कॅन तपासणीमध्ये आपल्याला लिव्हरचं डॅमेज किती आहे आणि त्यानुसार आपल्याला अजून एक्स्ट्रा काही काळजी घ्यायची आणि किंवा कोणते पेशंट जास्त प्रोन आहेत त्या पेशंटचा आपल्याला ओळख पटवू शकतो आणि अशा पेशंटला आपण विशेष काळजी घेतली, जशी वजन कमी करणे, आहारावरती नियंत्रण आणणे आणि आहारामधले कार्बोहायड्रेट आणि फॅट यांचं प्रमाण कमी करून योग्य संतुलित आहार घेणं, या गोष्टींबद्दल आम्ही विशेष काळजी घेतो. आणि जसं आम्ही इथं विशेषतः नमूद करू इच्छितो की ॲज अ टीम म्हणून काम करतो. जसं फक्त गॅस्ट्रोएंटरोलॉजी आणि सर्जन नाही, तर आपल्याला इथं ॲनेस्थेशियाची एक सॉलिड टीम आहे आणि ॲनेस्थेशिया बरोबरतीच आपल्याला पॅथॉलॉजिस्ट जे आहेत, ते जे एक्सपर्ट्स आहेत त्यांची पण आपल्याला इथं सॉलिड टीम आहे. त्यामुळं ॲज अ संपूर्ण पेशंट फक्त एका बाजूने न बघता संपूर्ण बाजूने बघण्याची जी आमची वैशिष्ट्य आहे, त्यामुळं आमच्याकडे रिझल्ट चांगले आहेत आणि त्यामुळंच माझी इच्छा आहे की सगळ्यांचं अर्ली स्टेजमध्येच निदान व्हावं आणि ट्रान्सप्लांट मॅक्झिमम लोकांना लागू नये, ह्या इच्छेनुसार मी आजचं एक शॉर्ट मधलं सांगतो. खरंच टीमवर्क शिवाय संघिक कार्याशिवाय हे काही शक्य नसतं. आणि जसं की आता सरांनी नमूद केलं या ठिकाणी राईट फ्रॉम ॲनेस्थेशियापासून, तर आपल्याकडे या ठिकाणी ॲनेस्थेशियाची टीम अवेलेबल आहे. आणि त्याचबरोबर आज आपल्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर संदीप बंगाळे सर या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याचबरोबर आपल्या GI सर्जन डॉक्टर संदीप सबनीस सर आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण जर बघितलं तर हे सर्व जे काही सर्जन, गॅस्ट्रोएंटरोलॉजी टीम, रेसिडेन्शियल डॉक्टर, ॲनेस्थेशिया टीम आणि पॅथॉलॉजिस्टमध्ये डॉक्टर संदीप कांबळे सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर हे सर्व ज्या टीम्स आहेत ह्या फुल टाईम अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि त्याचबरोबर जर बघा तर डेडिकेटेड ट्रान्सप्लांट ICU सेपरेट आहे, त्या ठिकाणी डिप्लॉय केले जाणारे नर्सेस सेपरेट आहे, 24/7चा बॅकअप त्या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर डॉक्टरांची सर्व टीम आहे देखरेखीखाली आणि पेशंटला बघण्यासाठी ऑन ड्युटी डॉक्टर सुद्धा 24/7 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये त्या ठिकाणी असतात. आणि आपल्याकडे डायग्नोस्टिक विभागही त्या ठिकाणी स्वतंत्र असल्यामुळे आणि प्रशस्त असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याच गोष्टीसाठी बाहेर जाण्याची गरज नाही. एकाच छताखाली सर्व फॅसिलिटी अवेलेबल असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी योग्य प्रकारे आणि चांगल्या रिस्पॉन्सने त्या ठिकाणी लिव्हर ट्रान्सप्लांट अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी करता येते. आणि या सर्व गोष्टींमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटचा ज्यावेळेस संबंध येतो तर याच्यामध्ये मेन जी कॅप्टन बॉडी आहे ती कॅप्टन बॉडी म्हणजे आपली गॅस्ट्रोएंटरोलॉजी डिपार्टमेंटचीच असते. आणि मग त्यामुळेच या संघाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्व लिव्हर ट्रान्सप्लांट या ठिकाणी पार पाडले जातात. आता यानंतर आमचे पुढचे गॅस्ट्रोएंटरोलॉजी डॉक्टर अमोल शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. म्हटलं तर हा फार दुर्लक्षित अवयव आहे. लिव्हर कसं आहे, लिव्हर भरपूर काम करतो. लिव्हर टॉक्झिक ज्या आपल्या शरीरात गोष्टी क्लीन करतो, अल्ब्युमिन बनवण्याचं काम करतो, रक्त गोठवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तयार करण्याचं काम करतो, जे बाईल असतं ते तयार करतो, ज्याच्यामध्ये पचन क्षमता वाढते, अजून जे आपलं ग्लुकोज असतं ते साठवणं आणि ते तयार करणं ही सगळी कामं लिव्हर करतो. पण ह्या लिव्हरकडे आपण सर्वात कमी लक्ष दिलं जातं. बाकी ऑर्गन्सकडे थोडं जास्त लक्ष दिलं जातं. लिव्हरचे प्रॉब्लेम मेन म्हणजे फॅटी लिव्हर, जे आपण सोनोग्राफीमध्ये कायम बघतो, भरपूर पेशंट्समध्ये बघतो आपण की फॅटी लिव्हर भरपूर जणांना सापडतं. इव्हन आपल्यापैकी बसलेल्यांच्या निम्म्या लोकांना पण असेल की फॅटी लिव्हर. भरपूर जण म्हणतात अरे मी अल्कोहोल घेत नाही, दारू पित नाही किंवा बाकी काही करत नाही, मी तर बारीक आहे आणि मला कसं काय फॅट, म्हणजे मालावरून फॅट दिसत नाही, माझ्या लिव्हरमध्ये कसं काय फॅट झालं. तर युजली मी असं म्हणेल की जे फॅटी लिव्हर आहे किंवा जो लिव्हरचा आजार आहे हा इथूनच सुरुवात होते. मेन जो लिव्हरचा प्रॉब्लेम आहे हा बिअर बार किंवा याच्यापासून चालू होत नाही, हा आपल्या लग्न समारंभ, पार्टी आणि खाण्यातून चालू होतो. मेन म्हणजे आपले जे खाण्याचे घटक आहे, हाय शुगर, कार्बोहायड्रेट्स, हाय फॅट, इथूनच ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात. आणि दुसरं सोफा आणि बेड. आपलं जर दिनमानाचं जर आयुष्य जर आपण बघितलं, म्हणजे भरपूर जणांच्या बाबतीत असंच असेल, घरात आपण निघालो, लिफ्टनी खाली आलो, कारमध्ये बसलो, कारमधून ऑफिसला गेलो, ऑफिसमध्ये चेअरला मध्ये बसलो, चेअरमधून परत जेवण केलं, तिथं टेबलला बसलो, परत चेअर, परत लिफ्ट, परत कार आणि घराचा बेड. हे सोडून ही जी सिलेंडरी लाईफस्टाईल झालेली आहे याच्यामुळे संपूर्ण लिव्हरचे प्रॉब्लेम हे वाढत चाललेले आहेत.
आणि याच्यामध्येच फर्दर प्रॉब्लेम होऊन सिरोसिस आणि नंतर लिव्हर डॅमेज होऊन परत हे तयार होतं, म्हणजे लिव्हर डॅमेज होऊन मग आपल्याला बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात. तर म्हणून लिव्हरच्या म्हणजे आपल्या यकृत याच्या आरोग्याकडे सर्वांनीच लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे दररोज व्यायाम करणे, मेन म्हणजे कार्बोहायड्रेट्स कमी घेणे, प्रोटीन्स वाढवणे आणि अल्कोहोलचं सेवन नाही करणे. ज्यांना शुगर आहे त्यांनी शुगर कंट्रोल करणे. ह्या सगळ्या गोष्टी याच्या संदर्भात मी सांगू शकतो की ह्या करणं गरजेचं आहे. आणि लिव्हरच्याच संदर्भात आम्ही आता जे स्क्रीनिंग पॅकेज चालू केलं आहे, लिव्हर स्क्रीनिंग पॅकेज, ह्याच कारणासाठी की ह्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. लिव्हर फंक्शन टेस्टपासून सोनोग्राफी आणि गरज पडली तर फायब्रोस्कॅन, या सगळ्या गोष्टी आम्ही ठेवलेल्या आहेत. तर आता सध्याला तरी मी एवढं सांगू शकतो की आमची जी टीम आहे ही नॉर्थ महाराष्ट्रामध्ये सर्वात बेस्ट टीम आहे. जसं बाकीच्यांनी सांगितलेलं असेल की नॉर्थ महाराष्ट्रामध्ये एवढे एक्सक्लुझिव्ह गॅस्ट्रोएंटॉलॉजिस्ट, लिव्हर सर्जन, GI सर्जन, इंटेन्सिव्हिस्ट, इवन आमचे जे रजिस्ट्रार आहेत हे पण त्यांचं ट्रेनिंग घेतात गॅस्ट्रोएंटॉलॉजीमध्ये. म्हणजे एवढी एक्सक्लुझिव्ह ट्रेनिंग तुम्हाला दुसरीकडे कुठेच भेटणार नाही. तर अशा दृष्टीने आम्ही संपूर्णपणे जे आपलं लिव्हरचं हेल्थ आहे किंवा जे GI हेल्थ आहे त्यासाठी आम्ही काम करतो आहोत. तर त्या संदर्भात मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की जर असे काही जर रुग्ण असतील की ज्यांना असं लिव्हरच्या पद्धतीने असेल तर डेफिनेटली ही टीम त्यांना सहकार्य करू शकेल. एवढंच मी बोलू इच्छितो. धन्यवाद. महत्त्वाचा असा मुद्द्याबद्दल तुम्ही या ठिकाणी सांगितलं, सिडेंटरी लाईफस्टाईल. तर मग त्यामुळं जसं सॉलिड हॅबिट्स अँड स्ट्रॉंगर लिव्हर, तर याच्यामध्ये आपल्या शरीराच्या हालचालीचंही त्या ठिकाणी तेवढंच महत्त्व त्या ठिकाणी आहे. आता बरेचशे वेळ झाले आपण चर्चा करत आहोत की नेमकी लिव्हरचं काम कसं असतं, लिव्हर खराब कसं होतंय आणि कशा प्रकारच्या फॅसिलिटीज आपल्याकडे आहे. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे नेमके काय, आणि याबद्दल तुमच्या मनामध्ये जे काही समज गैरसमज असतील त्याबाबत बोलण्यासाठी मी इथं आमंत्रित करेल डॉक्टर अमोल जाधव सर. थँक्यू. मेडिकल हॉस्पिटलमध्ये मागच्या आता एक 2 महिन्यामध्ये जवळपास आपण 3च्या वरती ट्रान्सप्लांट झालेले आहेत. तर सगळेजण म्हणतात की लिव्हर खराब झाल्यानंतर ट्रान्सप्लांट करायची गरज असते. पण एक्झॅक्टली सगळ्यांचं लिव्हर कधी खराब होतं किंवा किती वेळ लागतो आणि खरंच प्रत्येकाचं जे लिव्हर खराब झालं असतं त्याला ट्रान्सप्लांट करायची गरज असते का, तर ह्या सगळ्या गोष्टींची आपण पडताळणी करत असतो. तर आपल्या भारतामध्ये महत्त्वाचे जे डिसिजेस आहे ज्याच्यामुळे लिव्हर खराब होतं, तर सध्याच्या आत्ताच्या ज्या जीवनशैलीमुळे आहे, तर त्याच्यामधलं सगळ्यात जे महत्त्वाचं आता सध्या जे झालेलं आहे ते म्हणजे मॅसल्ड म्हणजे मेटाबॉलिक असोसिएटेड स्टॅटोटिक लिव्हर डिसीजेस. म्हणजे जवळपास 3 पैकी एका व्यक्तीला जवळपास या ओबेसिटी, डायबिटीज ह्या पद्धतीने सगळ्यांना ग्रासलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे आता सध्या हा लिव्हरचा आजार हा खूप बळकावलेला आहे. असं म्हणतात की आपलं इंडिया हे डायबिटीजचं एक माहेरघर झालेलं आहे, जसं कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. सो त्याच्यामुळे हा मॅसल्ड हा जो आपला जो हे आहे डिसीज आहे हा बऱ्यापैकी खूप कॉमन झालेला आहे. तर लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये नेमकं कुणाकुणाला आपण लिव्हर ट्रान्सप्लांट सांगतो ज्याच्यामध्ये लिव्हर डिकम्पन्सेट व्हायला लागते. डिकम्पन्सेट म्हणजे ज्याच्यामध्ये पेशंट आहे, पेशंटला जॉन्डिस व्हायला लागला आहे, पोटात पाणी व्हायला लागलं आहे किंवा ज्याचं रक्त पातळ व्हायला लागलं आहे, ज्याच्यामुळे लिव्हरमुळे अजून बाकीचे जे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लिव्हरप्रमाणे त्याला अजून किडनीचा पण आजार व्हायला लागला. अशा गोष्टींना आपण त्यांना सांगतो की लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज असते. तर एक्झॅक्टली आता लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे जे खराब झालेलं लिव्हर आहे ते काढायचं आणि त्याच्या जागी नवीन लिव्हर बसवायचं. आता हे नवीन लिव्हर आपल्याला कोणाकडून भेटतं, आता सांगितलं जसं एक जे कॅडॅव्हरिक डोनेशन आहे, जसं ब्रेनडेड डोनेशन, जसं आपण म्हणतो की एखादा मेंदूमृत माणूस झाला की त्याच्यानंतर मग त्याच्या नातेवाईकांना आपल्याला काउन्सिलिंग करायची असते, ह्या गोष्टी करायच्या असतात, त्याच्यानंतर मग त्या गोष्टी होत असतात. तर आत्ताच्या इंडियामध्ये सगळ्यात जास्त आपल्या ह्याच्यामध्ये डोनेशन जे आहे कॅडॅव्हरिक डोनेशन हे बऱ्यापैकी कमी आहे. तर घरातली जे माणसं असतात ते आपल्याकडं डोनेट करतात त्याच्यामध्ये. तर लिव्हर जे आहे, लिव्हर आपल्याला जवळपास 70% आपण डोनेट करू शकतो त्याच्यामध्ये, आणि 30% जे लिव्हर आहे तेच आपल्याला लागू शकतं. तर हे लिव्हर आपण डोनेट का करू शकतो, कारण लिव्हरची जी जनरेटिंग कपॅसिटी आहे ती खूप मस्त आहे. म्हणजे जवळपास एक जर लिव्हर डोनेट केलं तर त्याचं 2 ते 3 महिन्यामध्ये सगळं लिव्हर वाढतं. तर या सगळ्या गोष्टी आहेत. अशोका मेडिकलमध्ये आपण मागच्या
3 ते 4 ट्रान्सप्लांट केले आहेत 2 महिन्यामध्ये. त्यापैकी जवळपास 70 ते 80% आपण सगळे जे आहेत ते लिव्हिंग डोनर केलेले आहेत आणि त्यातले बाकीचे जे उरलेले आहेत ते कॅडॅव्हरिक डोनेशन आहे. आणि आपलं जवळपास इथला जो सक्सेस रेट आहे तो जवळपास 100% आहे. आता मला अशी अपेक्षा आहे की इथली जी सगळी जी टीम आहे ही आपली पूर्ण परिपूर्ण झालेली आहे आणि वी आर व्हेरी हॅपी की सगळ्या गोष्टींना आपण पुढे घेऊया. ठीक आहे. रिकव्हरमध्ये स्वागत. लिव्हर डे महत्त्वाचा दिवस आहे. आपण लिव्हरच्या सगळ्या आजारांबद्दल किंवा आपल्या सवयीनुसार लाईफस्टाईलनुसार कशा लिव्हरच्या समस्या वाढत चालल्या त्याच्याबद्दल ऐकला. एक महत्त्वाची गोष्ट आहे की जसा आपला देश मागच्या 75 वर्षापासून वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये ट्रान्झिशन करतो आहे तसे आपल्या देशात राहणाऱ्या नागरिकांच्या आजारांमध्येही ट्रान्झिशन होत आहे. आपण स्वतंत्र झालो किंवा बरेचशा जे आता 50च्या आसपास पोहोचले त्यांनी जर लहानपणीच्या गोष्टी आठवल्या तर तुम्हाला आठवेल क्षयरोग किंवा कुष्ठरोग किंवा पोलिओ किंवा डांग्या खोकला म्हणजे इन्फेक्शियस डिसीज, जीवाणूंपासून विषाणूंपासून होणाऱ्या डिसीजवर आपलं जास्त लक्ष असायचं. सरकारी पातळीवर असू द्या किंवा प्रायव्हेट पातळीवरही असू द्या. चर्चा कशा असायच्या, कोणाला टायफॉइड झालाय, कोणाला मलेरिया झालाय, फार फार तर आपण म्हणायचो त्याला ब्रेन मधला मलेरिया झाला. अशा गोष्टी होत्या. हळूहळू आपण 80-90च्या दशकानंतर बघितलं की कार्डियक प्रॉब्लेम्स वाढायला लागले. त्यामुळे आपल्याला दिसायला लागले की खूप कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर नवीन नवीन ट्रेन होऊन यायला लागले. त्यांनी वेगवेगळ्या कॅथ लॅब सुरू केल्या. मग असं सांगितलं जायचं की आम्ही अँजिओप्लास्टीला मुंबईला गेलो होतो, आम्ही बायपास सर्जरी करायला कोणी चेन्नईला जायचं, कोणी हैदराबादला जायचं. मागचा 15-20 वर्षाचा कालखंड जर आपण बघितला तर हा फोकस आता कार्डियक सायन्सेस कडून नॉन कम्युनिकेबल डिसीजेस कडे चाललाय. म्हणजे ज्या डिसीज एकमेकांना ट्रान्समिट होत नाही. मला टीबी असेल तर मी शेजाऱ्याला टीबी करू शकतो, पण मला ओबेसिटी असेल तर मी शेजाऱ्याला ओबेसिटी नाही करू शकतो. माझा डायबिटीस कोणाला ट्रान्समिट होत नाही. कदाचित तो माझ्या मुलांना जेनेटिक्सद्वारे ट्रान्समिट होऊ शकेल पण शेजारच्याला होते, म्हणून याला आपण नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणतो. दुर्दैवाची गोष्ट अशी की ह्या नॉन कम्युनिकेबल डिसीज, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट डिसीजेस, लिव्हर आणि लिव्हर सिरोसिस आणि वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर्स, हा पुढचा 2 ते 3 दशकांचा पिरियड आपल्याला ह्या गोष्टींना फेस करण्यामध्ये घालवावं लागणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं महत्त्वाचं कारण म्हणजे रॅपिडली झालेलं इंडस्ट्रियलायझेशन. आपण मागच्या 100 वर्षामध्ये जेवढी प्रगती केली तेवढी प्रगती मागच्या 2000 वर्षामध्ये सुद्धा झालेली नाही. आणि हा जो रॅपिड चेंज झाला, म्हणजे तुम्ही इमॅजिन करा तुमचे वडील किंवा तुमचे आजोबा जे दिनचर्या त्यांची होती, ज्या गोष्टी ते खायचे, जसं ते दिवसभर राहायचे, त्यानुसार आपण अतिशय 180 डिग्रीला म्हणजे अगदी विरुद्ध दिशेला आपलं वागणं सध्या चालू आहे. ह्याच्यात कोणा एकाचा दोष नाही किंवा मी काही सरकारचा दोष आहे असंही म्हणणार नाही. हा ओव्हरऑल सायन्सची प्रगती आणि त्याच्यामुळे आलेला बदल हा झालाय. आणि म्हणून आपली जनरेशन किंवा पुढची एखादी जनरेशनला अजून हे प्रॉब्लेम फेस करावं लागणार आहेत. कदाचित 30-40 वर्षांनंतर आपण एवढा अवेअरनेस सगळ्यांमध्ये तयार केलेला असेल की लिव्हरचे प्रॉब्लेम किंवा बाकी वेगवेगळ्या कॅन्सरचे प्रॉब्लेम कमी व्हायला तेव्हा सुरुवात झालेली असेल. पण तोपर्यंत तुमच्या सगळ्यांचा आणि डेफिनेटली काही अंशी आमचा ह्याच्यामध्ये रोल असा आहे की जनजागृती या गोष्टीची झाली पाहिजे. पेशंट कुठलाही असेल ना, का तो नाशिकचा असेल, मुंबईचा असेल, धुळ्याचा असेल, जळगावचा असेल, पण त्याच्यापर्यंत हा मेसेज पोहोचला पाहिजे की बाबा रे, तुला जर ह्या लिव्हर संबंधी समस्या आहेत तर तू तुझ्या डॉक्टरांना, तुझ्या जवळच्या स्पेशलिस्टला, सुपर स्पेशलिस्टला तू कन्सल्ट कर, जेणेकरून मोठमोठे आजार आणि मोठमोठ्या सर्जरीज करण्याची त्यांच्यावर वेळ येऊ नये. अजूनही आपण विकसनशील देश आहोत. आपल्याकडे आजही घरामध्ये मोठा आजार निघाला तर लोकांना शेत्या, घरं विकून यावं लागतं. त्यामुळे ह्या गोष्टी ज्याचा फक्त आपण नॉलेजद्वारे प्रसार करू शकतो, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो, तर त्यांची घरं उद्ध्वस्त होण्याची सुद्धा आपण वाचवू शकतो. दुर्दैवाने जे लोक ह्याच्यामध्ये येतील त्यांना तर मदत करण्यासाठी डॉक्टर किंवा हॉस्पिटल्स, इन्फ्रास्ट्रक्चर मंडळी सगळेजण आहोतच, पण तुम्ही पत्रकार बंधू भगिनी जिथपर्यंत हा मेसेज पोहोचवू शकता तेवढी रीच आमच्या डॉक्टरांची नसते. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा विनंती की ह्या आजारांबद्दल माहिती पसरवण्यासाठी आमची मदत करा. आपण सर्व अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन आलेले आहात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.
क्रक्स आहे, तथ्य आहे असं वाटलं नाही तर आपण ती छापत नाही. जे भेंडा फॅक्टरीहून अयशस्वी झालेले पेशंट आमच्याकडे येतात त्यांची कधीच न्यूज होत नाही. जो तिथे जाऊन चांगला होतो तो 100 जणांना सांगतो, पण जो तिथे जाऊन चांगला होत नाही तो दुर्दैवानं त्यांची बदनामी होणे म्हणून कोणाला सांगत नाही, गपचूप येऊन इथे ट्रीटमेंट करून घेतो. बऱ्याचदा स्वतःच्या आयुष्याशी त्याचं खेळणं होऊन जातं, पण ही न्यूज कधीच बाहेर पडत नाही. हा महत्वाचा प्रॉब्लेम आहे की काही गोष्टी जाणून बुजून नाही पण अनावधानानं लपून राहतात. सरांनी जर सांगितलं की मेजॉरिटी पेशंटना ज्यांना व्हायरल हेपेटायटिस ए झालाय, ई झालाय, तो तशाही 8-10 दिवसाच्या विदाऊट ट्रीटमेंटही बरा होणार आहे. तो तिथे जातो, तीर्थ घेतो, प्रसाद खातो आणि आपल्याला वाटतं काही वेळ बरा झाला. आणि जो बरा होणारच नव्हता तो कॉम्प्लिकेट होतो आणि येऊन लिव्हर फेल्युअरसाठी ऍडमिट होतो आणि ट्रान्सप्लांट करावं लागतं. त्यामुळं हा फॅक्टर आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे की न्यूज वर्दी असेल तरच ती न्यूज छापली जाईल. जर न्यूज वर्दी नसेल तर तुम्ही सुद्धा ती छापणार नाही. तसा सिलेक्शन बायस होतो जरा इथे. मुळात तो पेशंटच पुढे बोलत नाही, त्याच्यामुळे सगळ्यात एक्झॅक्टली. म्हणजे तिथे अकाउंटेबिलिटी नाही नसेल, तिथे काही हॉस्पिटल नाही किंवा अकाउंटेबिलिटी नाही, त्यामुळे तिथे आपल्याला समजून येतं. पण त्याच्यावर ब्लेम करायला जात नाही आणि आपल्याला खरं काही ते सांगत समजत नाही. चलो धन्यवाद. निलेश तर ह्या केसमध्ये मी सोहम दोषी सरांना विनंती करेल की या ठिकाणी निलेश सोशे सर यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. मी अर्चना सोसे मॅडम यांना विनंती करेल तुम्ही उभं राहायचं आहे, कारण की या ठिकाणी पत्नीकडून पतीसाठी या ठिकाणी लिव्हर डोनेशन करण्यात आलेले आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन जात सगळे. सर्व रुग्ण, त्यांचे नातेवाईक, पत्रकार बंधू आणि सर्व डॉक्टरांची टीम यांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. एक ग्रुप फोटो आणि मग त्यानंतर बाय.